वाद निर्माण होतील अशी वक्तव्य करणं टाळा, अजित पवार यांची मंत्र्यांना सूचना आहे। देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। सरकारी योजना तसंच आगामी विविध धोरणांसंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच संबंधित विषयांवर बोलतील असं देखील दादांनी स्पष्ट केलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच वाद निर्माण करणाऱ्या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या मंत्र्यांना आता सूचना आहेत। महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत दादांकडून या सूचना देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील असं अजित पवार आपल्या नेत्यांना स्पष्टच करतायत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय? प्रश्न करा तुम्ही। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीत दादांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आपल्या नेत्यांना। निश्चितच आपण पाहतो की आमदारांची दर आठवड्याला बैठक पार पडते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये। काल देखील बैठक पार पडली देवगिरी निवासस्थानी आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सगळ्याच मंत्र्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, कारण मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये आणि या संदर्भात आपण पाहतोय की सरकारी योजना तसंच आगामी विविध धोरणां याबाबत देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संबंधित विषयांवरती बोलतील आणि सोबतच कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होतील अशी कोणतीही वक्तव्य करणं हे टाळावा अशा देखील सूचना केलेल्या आहेत। सोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकताच वाद निर्माण करणाऱ्या ज्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत आपल्या मंत्र्यांना देताना। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।